हे वाटण जे आपण तयार करणार आहोत ते फ्रीजच्या बाहेर 7 ते 8 दिवस टिकतो। असे हे वाटण तुम्ही व्हेजमध्ये जर वापरलेत तर त्यामध्ये भाजीचा गरम मसाला टाकण्याची काही गरज लागत नाही। हे वाटण तुम्ही व्हेज नॉनव्हेजसाठी सुद्धा वापरू शकता। वेगवेगळ्या प्रकारचे जर भरीत बनवायचे असतील त्यामध्ये सुद्धा हे वाटण वापरू शकता। कडधान्याची आमटी भाजी ह्या वाटणाने खूप चविष्ट होते। नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। जणीत अशा रेसिपी बनवल्या जातात आणि यापुढे आपण अशा अनेक रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी जे आपण फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर वाटण टिकवून राहील अशा प्रकारचे वाटण तयार करणार आहोत। हे वाटण तयार करण्यासाठी जे आपण साहित्य घेणार आहोत त्याचे प्रमाण पाहूयात। वजनीप्रमाणे हे 100 ग्रॅम आहे। तुम्ही हे खोबरं किसून किंवा त्याचे काप सुद्धा करून घेऊ शकता। 100 ग्रॅम खोबऱ्यासाठी किती साहित्य लागणार आहे त्याचे प्रमाण आता आपण पाहूयात। इथे मी 5 लवंग घेतले आहेत, छोटे 2 दालचिनीचे तुकडे, 7 मिरी, 5 हिरवी मिरची, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा वाटी होईल असे लसूण, मीडियम साईजचा एक कांदा चिरून घेतला आहे। चला तर मग हे वाटण आपण तयार करायला घेऊयात। पातेलं गरम झालं आहे, त्यात घालूयात खडा मसाला, हाय फ्लेमवर हे 1 मिनिट भाजून घ्या। हे भाजून झालं आहे। हे वाटण आपल्याला फ्रीजच्या बाहेर 7 ते 8 दिवस ठेवायचे आहे। तर मग तुम्ही म्हणाल की कांदा घातला तर हे वाटण 7 ते 8 दिवस फ्रीजच्या बाहेर कसे टिकून राहील? त्यासाठी एक प्रोसिजर आहे, म्हणजे तुम्ही केलेलं जे वाटण आहे ते सुद्धा 7 ते 8 दिवस फ्रीजच्या बाहेर टिकून राहील। त्यासाठी अगोदर आता घालणार आहोत आपण पातेल्यामध्ये तेल। तेल गरम झालं आहे, त्यामध्ये घालूयात कांदा। कांदा चिरून घेताना असा उभा पातळ चिरून घ्या। मीडियम फ्लेमवर हा कांदा ब्राऊन कलरवर कुरकुरीत होईपर्यंत याला आपण परतून घेऊयात। कांद्याचा कलर असा ब्राऊन झाला की गॅसची फ्लेम स्लो करा आणि हा कांदा कुरकुरीत होईपर्यंत परतत राहा। A few minutes later. कांदा कुरकुरीत झाला आहे, तेलातून काढून घेऊयात। कांदा अजिबात कच्चा ठेवू नका। हे वाटण आपल्याला फ्रीजच्या बाहेर ठेवायचे आहे, त्यामुळे कांदा शिजवून कुरकुरीत करून घ्या। आता जे हे तेल शिल्लक राहिले आहे ते काढून घेऊयात। लगेच त्यामध्ये घालूयात लसूण पाकळ्या। लसूण परतून घ्या। लगेच त्यामध्ये घालूयात किसून घेतलेलं सुकं खोबरं। लसूण आणि खोबरं असे एकत्रच भाजून घ्या। ज्या तेलामध्ये आपण कांदा परतला होता त्या पातेल्यातलं तेल काढून जे पातेल्याला राहिलेले तेल असते त्याच पातेल्यामध्ये हे असं लसूण आणि खोबरं भाजून घ्यायचे। हे पहा, खोबऱ्याने तेल ऑब्झर्व केलं आहे। हे असं चांगलं आपण भाजून घेऊयात। A few minutes later. खोबरं असे ब्राऊन काळसर होईपर्यंत भाजून घ्या। खोबरं भाजून झाले आहे, गॅस बंद करा। खोबरं थंड झाले की मिक्सरमधून याला जाडसरच असे वाटून घेऊयात। हे वाटण आपल्याला फ्रीजच्या बाहेर ठेवायचे, त्यामुळे तुम्ही सुकं खोबरंच वापरायचे आहे। मिक्सरचे भांडे कोरडच करून घ्या, अजिबात त्याला ओलावा राहून देऊ नका। मिक्सरमधून अगोदर आपण सुका मसाला
ग्राइंड करून घेऊयात. अगोदर खडा मसाला असा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यात. नंतर आपण त्यामध्ये भाजलेला सुका खोबरं, लसूण आणि कांदा घालणार आहोत. खोबरं थंड झालं आहे, ते आता आपण वाटण करून घेऊयात. भाजलेलं लसूण आणि खोबरं थंड झालं आहे, हे आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेऊयात. या सुक्या वाटणासाठी जे आपण खडा मसाला घेतला आहे तो थोड्या प्रमाणात असतो, त्यामुळे आपण तो मसाला वाटताना मिक्सरच्या छोट्या भांड्यातून जर ग्राइंड केलं तर तो व्यवस्थित बारीक होतो. A few minutes later. हे वाटण आपण मिक्सरमधून बारीक करून घेतले आहे. हे वाटण फ्रीजच्या बाहेर व्यवस्थित जर 7 ते 8 दिवस टिकवून ठेवायचे असेल तर त्यामध्ये आपण पाव टीस्पून मीठ घालून घेऊयात. हे मीठ असे एकत्र करा. हवाबंद डब्यात किंवा बरणीमध्ये वाटण असं काढून घ्या. ज्या वेळेला आपलं वाटण वापरून झालं की लगेच डब्याचं किंवा बरणीचं झाकण गच्च लावून ठेवून द्या, म्हणजे त्या वाटणाला बाहेरची हवा लागणार नाही. वाटण केलेले जे आहे ते व्यवस्थित 7 ते 8 दिवस टिकून राहील. हे वाटण तुम्ही व्हेज नॉनव्हेजसाठी सुद्धा वापरू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे जर भरीत बनवायचे असतील त्यामध्ये सुद्धा हे वाटण वापरू शकता. कडधान्याची आमटी, भाजी ह्या वाटणाने खूप चविष्ट होते. हे वाटण आपले मिक्सरमधून वाटून झाले की या वाटणाला छान असा गरम मसाला आणि लसणाचा वास येतो. असे हे वाटण तुम्ही व्हेजमध्ये जर वापरलेत तर त्यामध्ये भाजीचा गरम मसाला टाकण्याची काही गरज लागत नाही.